भंडारा में रहते हुए भी महायुति के सहयोगी दलों के बीच निधि बंटवारे में भेदभाव का आरोप लगाते हुए भंडारा के शिंदे गुट के विधायक नरेंद्र भोंडेकर ने अपनी नाराजगी खुलकर जाहिर की है। उन्होंने कहा कि पूरे एक साल में डीपीसी के माध्यम से 1 रुपया भी निधि नहीं मिला, जिसके कारण विकास कार्य प्रभावित हो रहे हैं। विधायक भोंडेकर ने कहा कि कई बार पालक मंत्री से शिकायत को लेकर मांग की गई, लेकिन सिर्फ आश्वासन मिला, निधि नहीं। उन्होंने सत्ताधारी सहयोगी दल के नेताओं को वरिष्ठ स्तर से स्पष्ट संदेश देने की मांग करते हुए कहा कि हम महायुति में सहयोग कर रहे हैं और सभी का साथ दे रहे हैं, इसलिए सभी अपनी मर्यादा में रहे। हम भी अपनी मर्यादा जानते हैं। भोंडेकर ने बाला साहेब ठाकरे के विचारों का हवाला देते हुए चेतावनी दी कि उनके साथ अन्याय करने या पार्टी को बदनाम करने का प्रयास न किया जाए, वरना इसका जवाब दिया जाएगा। विधायक के इस बयान के बाद सवाल उठ रहा है कि आखिर उनका निशाना किसकी ओर था। गद्दारी केलं नाही, परंतु विधानसभामध्ये काही लोकांनी गद्दारी करण्याचा प्रयत्न केला। आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला। आम्ही त्यावेळेस फडणवीस साहेबांना सुद्धा मेसेज टाकला होता। मी पुन्हा बावनकुळे साहेबांना सुद्धा मेसेज टाकला होता। शिंदे साहेबांनी सुद्धा सगळ्यांशी बोलले होते, परंतु असा एक चित्र उभा केला होता की कोणी पण चालेल, पण भोंडेकर चालणार नाही। आम्ही का बाबा, आम्ही आमचा पक्ष वाढवतो। आम्ही कधीही कोणत्याच पक्षावरती कधीच टीका टिप्पणी करत नाही, कारण शेवटी मित्र पक्ष आम्हाला वरतूनच मेसेज असतो की मित्र पक्षाला घेऊन चाला। परंतु साहेब, मित्र पक्ष एवढं मारते, एवढं ठोकते, आमची तरी सहनशीलता असते। आपण समन्वय मध्ये सुद्धा आहेत वरिष्ठ स्तरावरती। आज आपण, माझी ह्या मंचावरून विनंती आहे की आपण वरिष्ठांना जरा समजवा। आज जर समजा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर आमचे आबरू काढतात। एवढे कमजोर शिवसैनिक नाही आहेत। गरज पडेल तर रस्त्यावर सुद्धा निर्णय घेण्याची क्षमता शिवसैनिकाची आहे। आम्ही फक्त चार शिवसेनेच्या शब्दामध्ये आम्ही अडकलो की उद्या जर आम्ही काही कमी जास्त केलं तर शिंदे साहेबांना त्याचं उत्तर द्यावं लागेल, आपल्याला उत्तर द्यावं लागेल। म्हणून आम्ही प्रामाणिकपणेनं किती आमच्यावर आरोप केले, काय नाही केलं, तरी आम्ही सहनशीलतेने आम्ही शांत राहिलो। परंतु आम्ही कधीच मित्र पक्षांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करत असतो। साहेब, जेव्हा प्रशासक होता भंडारा नगर परिषद जिल्हा परिषद मध्ये, मी पालकमंत्र्यांना सांगत होतो की 30% माझ्या कोट्यातले पैसे मित्र पक्षाला बीजेपीला द्या, आणि आम्ही देत होतो साहेब। 70% मी घेत होतो, 30% त्यांना देतो। त्यांचे नेते कार्यकर्त्याला देत होते, ती माझी चूक नाहीये। आणि वरती जाऊन सांगत होते की आमदार आम्हाला निधीच देत नाहीये, परंतु तुम्ही रेकॉर्ड मध्ये आम्ही 30%, मात्र मागच्या वर्षी साहेब मित्र पक्षांनी 1 रुपया सुद्धा मला दिला नाही। टीपीडीसी मध्ये 1 रुपया नाही। आमचे कार्यकर्ते नाही आहेत का? तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्याची चिंता असते, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला निधी सुद्धा देत नाही, परंतु आमच्या कार्यकर्त्याला सुद्धा निधी मिळाला पाहिजे। आम्ही एवढीच आपुलकी, आणि आमचा वाटा जो आहे तो द्या ना, आम्हाला एक्स्ट्रा नका देऊ। मी ह्या भागाचा आमदार आहे साहेब, हे तेवढंच खरं आहे। आपल्या वरच्या स्तरावरती का ठरते तर माहिती नाही, पण भंडारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदारच नाही हो। एक आमदार राष्ट्रवादीचा आहे सत्यातला, आणि एक आमदार शिवसेनेचा आहे। एक तर राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद द्यायला पाहिजे, नाही तर शिवसेनेला द्यायला पाहिजे। तुम्ही वरच्या स्तरावरती काही पण निर्णय घेत असणार साहेब, माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे। आम्ही मग आमदार निवडून येऊन काय, आम्ही निवडून येतो ना, आम्हाला एक निधी मिळत नसेल तर आम्हाला काही वाटत नसेल का? हे चुकीचं आहे। आणि मग आम्ही जर जसे ते त्यांचे नेते आमच्या विरोधात बोलतात, आम्ही जर बोललो तर ते पटेल का? माझी विनंती आहे की हा वाद न वाढता, आम्ही मागच्या डीपीडीसी मध्ये सगळं घेणार होतो, पण पालकमंत्री बोललेत की आता ह्यावेळेस करतो। माझी विनंती, मी तर युतीच्या मीटिंग मध्ये सुद्धा बोललो की आमदारांना थोडं कमी करा, आणि सगळ्या कार्यकर्ता शिवसेना बीजेपी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला द्या ना काम, आणि जाहीर करा की शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखकडे एवढं काम दिला, भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा प्रमुखकडे एवढं काम दिला, राष्ट्रवादीच्या जिल्हा, तिन्ही पक्षाच्या जिल्हा प्रमुखाला कार्यकर्त्याला काम द्या, ते खालती वाटतील। कोणाच्या घराचा थोडी निधी आहे, ते महायुतीचा निधी आहे। आणि महायुतीचे निधी जेव्हा लोकसभा विधानसभेत काम गरज पडते तेव्हा तुम्हाला कार्यकर्त्याची आठवण येते, आणि मग कार्यकर्ता जर काम केलं नाही तर तुम्ही त्याच्यावरती आरोप लावता। हे जी संख्या जमवलेला आहे ना साहेब, आम्ही
जीवाभावाची संख्या जमवलेली आहे. आम्ही यांच्याशी नाते पक्षापेक्षा नाते जवळलेले, आम्ही यांच्या सुखात दुःखात राहतो तेव्हा ते जुडतात. नाही तर असेच नाही का, आता दुसऱ्या पक्षाची काय पॉलिसी आहे माहीत नाही, परंतु हे तेवढंच खरं आहे की मागच्या वर्षापासून आम्हाला DPDC मधून एक सुद्धा रुपया, एक फुटी कवडी मिळाले नाही आहे. मी खोटं बोलत नाही, कोणीतरी सिद्ध करून दाखवावा DPDC मधून 1 रुपयापर्यंत मिळाला मला. मी ह्या ठिकाणी सांगतो की जरी हा निधीचा विषय असेल, कारण हा विषय साहेब कार्यकर्त्यांसमोर यासाठी होणं गरजेचं होतं. आमच्याकडे सुद्धा काही नगरसेवक निवडून आले आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, यांना काम दिलं नाही तर हे सुद्धा अपेक्षेनं बघतात की यांना माहिती असायला पाहिजे की आम्हाला निधी मिळाला नाही मिळाला. मी पालकमंत्र्यांना सुद्धा विनंती केली की सगळ्या पक्षात तिन्ही पक्ष चालले पाहिजे, शेवटी कार्यकर्ता आहेत तर आपण आहोत. वहीं विधायक नरेंद्र भोंडेकर के बयान के बाद उद्योग मंत्री उदय सामंत ने शिवसेना पदाधिकारी और कार्यकर्ता सम्मेलन में उन्हें आश्वासन दिया. उन्होंने कहा कि नरेंद्र भोंडेकर ने अपनी विधानसभा क्षेत्र में अच्छा काम किया है. यदि उनके सामने जानबूझकर कुछ अड़चनें पैदा की गई है तो शिवसेना में उन अड़चनों को दूर कर विकास कार्य आगे बढ़ाने की क्षमता है. उदय सामंत ने कहा कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और वरिष्ठ नेताओं की मंजूरी से लोक प्रतिनिधियों तथा समन्वय समिति द्वारा तय किए गए निधि को देने में टालमटोल करने वाले अधिकारियों को स्पष्ट निर्देश दिए गए हैं. अधिकारियों को पार्टी या किसी विधायक के साथ अन्याय करने का अधिकार नहीं है. उन्होंने भरोसा दिलाया कि विधायक नरेंद्र भोंडेकर और पार्टी के लिए तय किया गया पूरा निधि जिलाधिकारी के माध्यम से तत्काल उपलब्ध कराया जाएगा. आणि मला खात्री आहे, एक मित्र म्हणून नरेंद्र भोंडेकर साहेबांना मी धन्यवाद देतो की अतिशय चांगल्या पद्धतीचा मतदारसंघ आपण या ठिकाणी उभा केला. अडचणी येतात, काही अडचणी ह्या आपोआप येतात, काही अडचणी ह्या सांगून येतात आणि काही अडचणी मुद्दाम निर्माण केल्या जातात. तर भोंडेकर साहेब, तुमच्या समोरच्या अडचणी ज्या आहेत त्या जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या अडचणी आहेत, पण त्या अडचणीवर देखील मात करणारा आमचा शिवसेनेचा नेता आहे, याच्याबद्दल मला मनापासूनचा त्यांचा अभिमान आहे. आमदार साहेबांनी मला सांगितलं की जिल्हाधिकारी निधी देत नाहीत. मी आज सौम्य भाषेमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, सौम्य भाषेमध्ये सांगितलं की तुम्हाला आमच्या पक्षावर अन्याय करण्याचा अधिकार नाही. जर आम्ही समन्वय समितीमध्ये ठरवलंय, जर माननीय शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी आणि सुनेत्राव यांनी ठरवलंय, तर तेवढा निधी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाच पाहिजे, ही भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा पद्धतीची सूचना देखील मी जिल्हाधिकाऱ्यांना केली. आणि नुसती तोंडी नाही केली. भोंडेकर साहेब, बरोबर आहे ना, जे पक्षाच्या माध्यमातून, समन्वय समितीच्या माध्यमातून ठरलं तो अख्खा पेपर मी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेला आहे. आणि म्हणून आज मी इथं अभिमानानं सांगतो की या वर्षी जो आपला निधीचा कोटा आहे तो सगळ्याचा सगळा कोटा नरेंद्र भोंडेकर साहेबांच्या माध्यमातून मिळेल. त्यांच्या मतदारसंघात तर विकासाची गंगा येईलच, परंतु उरलेल्या 2 मतदारसंघामध्ये देखील कोट्यावधी रुपयाचा निधी देण्याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आहे. ते रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, महिलांच्या बचत गटाचे प्रश्न असतील, ते देखील भोंडेकर साहेबांच्या माध्यमातून सोडवले जातील. तो स्टील हब जो गडचिरोलीमध्ये होतोय, त्याच्यासाठी जीवाची पर्वा न करता सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर ते पालकमंत्री गडचिरोलीचे एकनाथ शिंदे साहेब असताना सुरजागड सुरू झाला आणि त्याच्यानंतर या स्टील हबला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. पण सुरजागड सुरू असताना काय झालं, साहेबांना एक बातमी कळली, ज्याला आपण नक्षलवादी मुवमेंट म्हणतो, नक्षलवादी चळवळ म्हणतो, ती पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये गडचिरोलीमध्ये होणार आहे, अशा पद्धतीचा त्याला आपण कसला म्हणतो, IBचा रिपोर्ट हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आला. हा रिपोर्ट आला असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली फार मोठी नक्षलवाद्यांना उखडून टाकण्याची मोहीम त्या काळामध्ये काढली गेली. आणि मला आठवत आहे, जवळजवळ 28 नक्षलवाद्यांना मारण्याचं काम त्यावेळी पोलिसांनी केलं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. त्यावेळी खऱ्या अर्थानं उद्योजकांना पटलं की आता नक्षलवादी चळवळ जी आहे त्याचा बिमोड करण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेब करतायत. आणि हा बिमोड होत असताना खऱ्या अर्थानं सुरजागडला सुरुवात झाली आणि सुरजागडचा प्रकल्प पुन्हा एकदा सुरू झाला. सुरजागडचा प्रकल्प, बरोबर ना किरणजी, सुरजागडचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर मग प्रभाकरण आले, प्रभाकरण आल्यानंतर सज्जन जिंदाल आले, सज्जन जिंदाल आल्यानंतर अन्य इंडस्ट्री त्या ठिकाणी येते. परंतु हा स्टील हब बनवण्याची मुहूर्तमेढ जर कोणी रोवली असेल तर त्या व्यक्तीचं नाव माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, हे देखील आपण लक्षात घेतलं.